शासनाने प्राथमिक शिक्षकांची पवित्र पोर्टलमधून भरती केली आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला 24 शिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या 4 जुलैला कागदपत्रांची तपासणी आणि ऑगस्ट 5 रोजी समुपदेशन झाले होते. पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला 260 शिक्षक मिळाले. या शिक्षकांच्या निवड आणि नियुक्ती होऊन जवळपास 2 महिने होत आहेत, परंतु रूपांतरित जागेत आलेल्या नवीन शिक्षकांना सुद्धा अखेर नियुक्ती मिळाली आहे. परिषदेच्या शाळेत जवळपास 550 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. पवित्र पोर्टलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून एकूण 297 शिक्षक मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांना गुरुजी मिळणार आहेत. त्यामुळे त्या शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण तर दुसऱ्या फेरीत जवळपास 27 नवीन गुरुजी मिळाले. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यातील जवळपास 260 शिक्षकांना पवित्र पोर्टलवरून राज्यात नियुक्ती मिळाली. 5 ऑगस्ट रोजी समुपदेशन सुद्धा पार पडले, परंतु या शिक्षकांना नियुक्ती मिळण्यास उशीर होत होता. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शेवटी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. आता रूपांतरित जागेत आलेले 24 आणि कन्नड माध्यमांचे 30 असे एकूण 27 गुरुजींची निवड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला 24 शिक्षक मिळाले. त्यामध्ये 19 शिक्षक पदवीधर तर 5 उपशिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी समुपदेशन होऊन शाळा देण्यात आली आणि अखेर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून रूपांतरित 24 गुरुजींना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील कन्नड माध्यमांच्या शाळांना सुद्धा रूपांतरित जागेतून असलेले 3 कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना सुद्धा नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.